आज की जय। पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोई, दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मानहु। पुरुष इच्छा विषय हेतु ताको ब्रह्म ज्ञान, सो परोक्ष अपरोक्ष तामे अपरोक्ष दृढ अदृढ दोघानहु। पुरुष इच्छा विषय मोक्ष को साक्षात हेतु, दृढ अपरोक्ष ज्ञान हेतुता विचार जीव ब्रह्म जग जानहु। पुरुष इच्छा विषय तीन वस्तु रूप जड़, चेतन दो जड़ मिथ्या, माया ब्रह्म चित्त सोमय पीतांबर स्यानहु। पुरुष इच्छा विषय। हर ओम। ज्ञान सिद्धं तपसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं, स्वयं सिद्धं अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमादि अष्टैश्वर्य संपन्न जगद्गुरु जगदोद्धारक सद्गुरु सिद्धारूढ स्वामीजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून त्यांचे स्वरूप श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री विभूषित आम्हा सर्वांचे आत्मोद्धारक सद्गुरू अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधकांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा वंदन करून प्रिय बंधूंनो, सद्गुरूंच्या कृपेने आपण पुन्हा एकदा श्री विचार चंद्रोदय या ग्रंथाचा चिंतन करत असताना आपण पहिले 3 कला जे आहेत त्याचं आपण चिंतन केलेलं आहे. पहिल्या कलामध्ये पूर्ण जो वेदांताचा चिंतन करणार आहे त्याचं पूर्ण डिटेल त्याच्यामध्ये आला. त्याच्यानंतर प्रपंच आरोप अपवाद, त्याच्यामध्ये प्रपंच कसा तयार झाला, काय आहे त्याच्याबद्दल प्रपंचाबद्दल चिंतन झालं. तिसऱ्यामध्ये 3 देह कामे दृष्टाहो. आपण एकच देह समजलो होतो पूर्वी. एकूण शास्त्रानुसार एकूण 3 देह आहेत, सूक्ष्म स्थूल कारण. तर स्थूल शरीराचा, सूक्ष्म शरीराचा, कारण शरीराचा आपण विचार केला. आता पुन्हा मुख्य काय आहे पहिल्या कलामध्ये, तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश. आमचा सर्वांचा उद्देश काय? ब्रह्मज्ञान करून घेणे. त्याच्या अगोदर काय? मोक्ष. त्याच्या अगोदर काय आहे? पहिलाच प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्व पुरुषांची इच्छा काय आहे? सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने होतो. ब्रह्मज्ञान कशाने होतो? सद्गुरूंच्या मुखाने तत्त्वमसी आदी महावाक्याच्या श्रवण मनन निधिध्यासन केल्याने होतो असं सांगितलं. पुढं मग विचार कसं करायचं? मी कोण आहे, ब्रह्म काय, प्रपंच काय, याचा विचार करायचा. हा विचार कशाने होतो?
गुरुकृपा, वेदकृपा, अंतःकरण कृपा, शास्त्रकृपा या कृपेने होतं असं सांगून तिथे या तिन्हीचा विचार केल्याने उपयोग काय आहे? मी कोण आहे, ब्रह्म काय आहे, प्रपंच काय, याचा उपयोग काय आहे? मग त्यांनी तत्त्वमसी महावाक्यांमध्ये ते बसून दाखवले. आता मुख्य काय आपल्याला ते जे परमानंद, सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती पाहिजे, तर त्यासाठी तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश गुरुच्या मुखातून ऐकायचे. मग तत्त्वम असी मध्ये अगोदर त्वमपद पदार्थ शोधन म्हणतात त्याला. त्वमपद अर्थ शोधन म्हणजे काय? मी कोण आहे अगोदर हेच शोधन करायला पाहिजे. नंतर तो कोण आहे तत्पदार्थ शोधन म्हणजे तो परमात्मा कोण आहे. हे दोन्ही विचार केल्यानंतर दोन्ही एकच आहे. म्हणजे नुसतं फक्त मी कोण आहे हे जाणलं तरी मोक्ष नाही आहे, नुसतं तो कोण आहे म्हणलं तरी मोक्ष नाही आहे. दोन्ही एकच आहे म्हटल्यानंतरच त्याला परमपदवी आहे, परमात्मा स्वरूप आपण जाणून घेतो. तर याच्यामध्ये प्रपंच आरोप अपवादमध्ये प्रपंचाचा विचार झाला, म्हणजे प्रपंच खोटा आहे, मिथ्या आहे सांगण्यात आलं. आता तीन देह कामे दृष्टाव म्हणण्यामध्ये मी शरीर म्हणून जे समजलेलं आहे, मी शरीर नाही आहे, मी या तिन्ही शरीराला जाणणारा आहे असं तिथं विचार झाला. आता हा एक अँगलने विचार करू परत तो पण त्वमपदार्थ शोधन होतं. कुठं? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीराचा दृष्टा मी आहे, हे त्वमपदार्थाचं शोधन होतं. आता तसंच इथे जो चौथा कला आहे, अथ चतुर्थ कला प्रारंभ, मैं पंचकोशातीत हूँ, हे नाम. अथ शब्दाला 5 अर्थ सांगितलं होतं मी. इथे अथ म्हटल्यानंतर तिसऱ्या कलाच्या नंतर असा अर्थ घ्यायचा अथचा. चतुर्थ म्हणजे चौथा, कला म्हणजे तुम्हाला माहिती आहे कला का नाव ठेवलं. जसं चंद्र कलेने वाढतो आणि 15व्या दिवशी पूर्ण चंद्र होतो, तसं इथे सुद्धा 15 जे धडे आहेत त्यांना कला असं नाव देण्यात आलेलं आहे. तर आत्माबद्दल वेदांतबद्दल थोडं क्लिअर झालेलं आहे आता 3 जे कला ऐकल्यानंतर. आता चौथा कला काय सांगताय, नाव काय? मैं पंचकोशातीत हूँ. मी कोण आहे? मी 5 कोशाच्या अतीत हूँ असा शब्द प्रयोग करता येते. अतीत या शब्दाचा अर्थ काय? पलीकडे असा अर्थ इथं घेऊ नये. शब्दशः अर्थ पलीकडे होतो, पण इथे पलीकडे असा अर्थ न घेता विलक्षण आहे, विलक्षण अर्थ घ्यायचा. विलक्षण म्हणजे ज्यांच्या व्यतिरिक्त मी एक वेगळा विलक्षण आहे. तर त्याचं डिटेलमध्ये आपण पाहूया. पेज नंबर 100 वर 81वा प्रश्न येतो, पंचकोशातीत कहिये क्या? पंचकोशातीत म्हणजे काय हा पहिला प्रश्न आहे. उत्तर काय आहे? पंचकोशातीत कहिये, पंचकोशंते मैं अतीत नाम न्यारा हूं. पंचकोशातीत म्हणजे पंचकोशापेक्षा अतीत म्हणजे मी वेगळा आहे, पलीकडे नाही घेतलं त्यांनी. न्यारा म्हणजे वेगळा अर्थ तिथे घेतले. जाऊया आपण डिटेलमध्ये जाऊया, पुढे येतो. कोश कहिये क्या? आता पंचकोश, पंच म्हणजे 5, कोश म्हणजे काय प्रश्न पडतो ना. आता कोश कहिये क्या 82वा प्रश्न. उत्तर काय आहे? कोश नाम तलवार के मैन का और धन के भंडार का और कोशकार नामक कीड़े के ग्रह का है, तिनकी न्यायी पंचकोश आत्मा को उठाते हैं, या ते अन्नमयादिक भी कोश कहावे है. कोश, कोशाध्यक्ष आपल्याला माहिती आहे ना, कुठलाही संस्था असेल त्याला कोशाध्यक्ष. कोश म्हणजे कपाट, शब्दाचा अर्थ कोश म्हणजे कपाट. जे कपाट म्हणजे काय? कपाट, क संस्कृत मध्ये क शब्दाला एक अक्षरी शब्दकोश आहे संस्कृत मध्ये. क शब्द, क त्याला अर्थ आहे आनंद. पट म्हणजे
शब्दशः अर्थ कापड. कापड काय करतो? झाकतो. तसं इथं कपाट म्हणजे काय? आत जे आहे त्याला झाकतो. आता या कपाटात काय आहे माहिती आहे का तुम्हाला? माहित नाही. आत जे आहे त्याला जे झाकतो त्याला कपाट म्हणतात. कपाट हे कपटच्या जवळ आहे. कपट सुद्धा माणूस, कपट म्हणजे काय? आत एक आहे, बाहेर एक आहे, त्याला कपट म्हणतो आपण, हो की नाही? आत त्याच्या व्यक्तीबद्दल खूप द्वेष असतो, वर खूप गोडगोड बोलतो, कपट म्हणतो की नाही? तसं इथे या कपाटामध्ये आत काय माहित नाहीये. म्हणजे इथे जे झाकतो त्याला कपाट जसं म्हणतो, तसं इथे कोश म्हणजे काय की जे आत आहे ते दिसत नाही. तर त्यांनी उदाहरण दिले आपल्याला कळवण्यासाठी. कोश नाम तलवार के म्यान का. तलवार जो आहे आपण ठेवतो की नाही, त्याला जे खबर म्हणतो किंवा काय म्हणतो त्याला, म्यान, तिथे दिलं ना, कोश नाम तलवार के म्यान का. पुढे धन के भंडार का. धान्य ठेवतो की नाही आपण, धान्याचा जो खोली आहे ठेवायची त्याला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये? गोडाऊन. त्याला कोश म्हणायचं. कोशकार नामक किडे का ग्रह का. म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? रेशमी रेशमची जी किडा आहे ते स्वतःच्या लाळेने स्वतःभोवतीच आवरण बनवते, घर बनवते आणि त्याच्यातच अडकते आणि शेवटी ते ज्याला रेशम पाहिजे त्या किड्यांना गरम उकळत्या पाण्यात टाकून त्याला मारून त्याच्या वरचा जो कवर आहे त्याच्याने रेशम बनवतात. कळलं का? तर इथे तिनके न्यायी म्हणजे याप्रमाणे, जे ते वर 3 उदाहरण दिलेले याप्रमाणे पंचकोश आत्मा को ढापे है. आत्माला हे झाकतात. या ते अन्नमयादी कभी कोश कहावे है. आता ढापे हे म्हटले ना, आता मला सांगा, एका वस्तूला जर झाकायचं असेल तर ज्या वस्तूला झाकायचं ती वस्तू छोटी असली पाहिजे, ज्याच्याने झाकणार आहे ती वस्तू मोठी पाहिजे, बरोबर की नाही? हो की नाही? आता या टेबलला तुम्ही टेबल क्लॉथने झाकलेलं आहे. टेबल क्लॉथ मोठा आहे टेबलपेक्षा म्हणून झाकलेला आहे. छोटं असेल तर झाकू शकता का तुम्ही? नाही झाकू शकत. मग इथं प्रश्न पडतो, मग पंचकोशाने आत्म्याला ढापलंय म्हणजे झाकलंय, पंचकोश मोठा झाला की नाही? मग आत्मा छोटा झाला, असा अर्थ होतो की नाही? व्यवहारात असं आहे, पण झाकणं म्हणजे तसं नव्हे. जसं आभाळाला, सूर्याला झाकलं म्हणतो की नाही आपण, झाकता येतं का सूर्याला? सूर्याला झाकल्यासारखं झालं. आता जसं सूर्य तुम्ही पाहताय डोळ्याने, आता तुमच्या डोळ्यासमोर असं ठेवलं, असं काहीतरी पकडलं बाबा, सूर्य झाकला गेला की नाही? खरोखर सूर्य झाकला गेला का? तसं इथे सुद्धा झाकल्यासारखं झालंय, आत्म्याला झाकू शकत नाही कोणीही. म्हणून इथे काय म्हणत आहे, पंचकोशाला काय आत्मा को ढापेचा अर्थ आहे असं घेतलंय. पुढे 83 प्रश्न काय म्हणतो, पंचकोश के नाम क्या है? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश और आनंदमय कोश, ये 5 कोश के नाम हैं. कळलं का तुम्हाला? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे 5 कोश आहेत. आता इथं मय आलं पहा. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. मय म्हणजे काय? मयट, संस्कृतमध्ये मयट प्रत्यय. मयट जो आहे म्हणजे हा प्रत्यय, ज्या शब्दाला प्रत्यय म्हणजे काय, ज्याला जोडलं जातं, शब्दाला जे जोडलं जातं त्याला प्रत्यय म्हणतात. तर हे जे अन्न शब्दाला मय, हा मयट प्रत्यय जोडल्यामुळे अन्नमय झाला. कोश तरी आपण विचार केला. आता हे मयट जो प्रत्यय आहे 3 अर्थ देतं. पहिला अर्थ आहे अधिक. आपण म्हणतो की नाही, काय पाऊस पडला, नागपूर जलमय झालंय, म्हणजे काय? इथं अधिक अर्थ घ्यायचा आहे, ओके. परत
ही 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 कॉलनी जी आहे ही मारवाडींची कॉलनी आहे असं म्हणतो आपण. म्हणजे काय, मारवाडी लोक जास्त राहतात, बाकीचे राहत नाही असं नाही आहे, मारवाडी लोक जास्त राहतात, हो की नाही. म्हणून काय म्हणायचं, त्याला अधिक अर्थ आहे तिथे. दुसरा आहे विकार. विकार म्हणजे काय, उदाहरण अन्नमय म्हटलं की नाही, अन्नाचं विकार आहे. हे शरीर काय हो, हे शरीर कसं कसं बनला, शरीर अन्नच आहे की नाही, अन्न व्यतिरिक्त या शरीर काहीच नाही आहे, हो की नाही. ते कसं बनलं उद्या पुढे सांगणार आहे. पुढे तिसरा अर्थ आहे स्वरूप. मृण्मय म्हणतो की नाही आपण, घट कसा आहे, घट म्हणजे जे मडकं, मृण्मय. मृण्मय म्हणजे काय, मातीचं, माती म्हणजेच मडकं, मडकं म्हणजेच माती, याला स्वरूप म्हणतात. स्वरूप अर्थात मयट प्रत्यय, कळलं. आता ते सुवर्णमय, हे तुमचं जे कानातलं नाकातलं जे काही आहे आभरण आहे ते कसं आहे, सुवर्णमय. म्हणजे ते ते सोनं आणि आभरण वेगळं करता येतं का, नाही करता येत. तर याला स्वरूप अर्थ. इथं काय अर्थ घ्यायचा आहे, विकार. अन्नमय कोश जो आहे तो अन्नाचा विकार आहे. तर पहिला काय उत्तर पहा, 84 प्रश्न काय, अन्नमय स्वरो क्या है. त्याचं उत्तर काय, माता पिता ने खाया जो अन्न, तिसते भया जो रजवीर्य, तिसकरी जो माता के उदर विषय उत्पन्न होता है, फिर जन्म के अनंतर क्षीराधिक अन्न करके जो वृद्धि को पावता है, फिर मरण के अनंतर अन्नमय पृथ्वी विषय लीन होता है, ऐसा जो स्थूल देह सो अन्नमय कोश है. अन्नमय कोश कसा आहे सांगतात. कसं तयार झालं हो अन्नमय कोश, आपलं शरीर कसं तयार झालं, आईने काहीतरी जेवावं, वडिलांनी जेवावं, ते जेवलेलंच काय झालेलं असतो, रक्त आणि वीर्य झालेलं असतो. दोघांच्या संयोगाने गर्भाशयात गर्भधारण होते. नुसतं गर्भधारण झालं वाढतं का ते, आई जेवलं पाहिजे. आईचं पोटातलं नाळ आणि ते बाळ दोन्ही कनेक्टेड असतो, तिथूनच ते सप्लाय होतो रसाचा, हो की नाही. मग ते अन्न जेवल्यानंतरच वाढतं. म्हणूनच गर्भिणी स्त्रियांना काय सांगतात, चांगलं चांगलं खाऊ घालतात की, ड्रायफ्रूट जे काय, का, सदृढ व्हावं, सगळे पोषक तत्व मिळावं. म्हणजे हे ते जे शरीर आहे ते शरीर कशाने वाढतो, अन्नाने वाढतो. आता ते बाळ वाढला, बाहेर आल्यानंतर कसं वाढतो, अगोदर आईच्या दुधाने, नंतर परत मोठं झालं की भाकरी बिकरी खाऊन, हो की नाही. म्हणजे काय, हे सगळं शरीर जे वर आपल्या डोळ्याला स्थूल शरीर दिसत आहे, हे सगळं काय आहे, अन्नाचं विकार आहे. या अन्नाचा विकार रूपी जो शरीर आहे याला मी समजून बसलो, याला मी समजून बसल्यामुळे खरा जो मी आहे, आत्मा आहे, त्याला विसरलोय. मी आहे खरा आत्माच, पण या शरीराच्या या संबंधामुळे आपण काय म्हणत आहे, मी काय, हे अन्नमय कोशचे बाहेर दिसतं की नाही, त्याला मी. मग हे आपलं रंग आहे, फुटका आहे, उंच आहे, जाड आहे, पातळ, जे काही शरीराचं धर्म आहे ते शरीराचं आहे, अन्नाचं आहे, माझं नाही आहे. आता आपण इथे आहे, सावळे आहे, फॉरेनमध्ये असलं असतं तर गोरे असलं असतं. इथे पण काही गोरे आहे, हो की नाही, तिथे पण काही काळे आहे. असं नव्हे की या एरियामध्ये सर्व अन्नाचं परिणाम आहे, त्यामुळे हे मी नाही आहे. कसं, अन्नमय कोश कैसा है, सुख दुःख के अनुभव रूप भोग का स्थान है. 85व्या प्रश्नाचा काय अर्थ आहे, प्रश्न आहे, अन्नमय कोश कसा आहे. अन्नमय कोश सुख दुःखाचा अनुभव करण्यासाठी एक जागा आहे, जागा. भोगायतनम शरीरम, भोगण्यासाठी हे शरीर आहे. सुख दुःख जे भोगतो की नाही आपण, आता भूक लागते, भूक कोणाला लागते, नाही,
प्राणाला लागते. प्राणाला भूक लागते, पण नुसतं प्राण काही करू शकत नाही. भोगायचं असेल तर हे शरीर पाहिजे. शरीर हा माध्यम आहे. भोगणारा म्हणजे भूक जे लागतं ते प्राणाला आहे. तर तसं इथे काय सांगत आहेत ते, की भोग सुख असो किंवा दुःख असो, हे जर भोगायचं असेल तर शरीर पाहिजे. म्हणून ते देह त्याग झाल्यानंतर पिंडदान वगैरे करतात की नाही. पिंडदान करतात म्हणजे काय, नेमकं काय होतं तिथे. तो जो व्यक्ती वारला आहे त्याचं सूक्ष्म शरीर आहे, मग ते त्याचं जे इच्छा आहे ते कावळा ते शिवलं की त्याचं पूर्ण होतो असं म्हणतात की नाही. ओके. मग ते जे भूत प्रेत वगैरे असतात की नाही, भूत लागलेलं आहे, मग त्यांना ते शरीर नसतं, स्थूल शरीर. ते काय करतात, दुसऱ्याच्या शरीरात घुसून भोग करतात. म्हणजे काय, भोगसाठी हे शरीर पाहिजे, स्थूल शरीर पाहिजे, अन्नमय शरीर पाहिजे. म्हणून अन्नमय कोश जो आहे हे सुखदुःखाला भोगण्यासाठी हे जागा आहे, स्थान आहे. पुढे 86वा प्रश्न काय म्हणतो, अन्नमय कोश ते मैं न्यारा हूँ यह कैसे जानना. आता मी अन्नमय कोश आहे का नाही आहे म्हणतो की नाही. सध्या तरी आम्हाला अनुभव आहे शरीर म्हणजेच मी म्हणतो की नाही, हेच अनुभव आहे आपल्याला. आता मी याच्यापेक्षा वेगळा आहे का. पहा कसा विचार करतात. जन्मते प्रथम और मरणते पीछे अन्नमय कोश स्थूल शरीर का अभाव है. जन्मापूर्वी आपण होतो का, होतो. शरीर होतं का, होतं. मेल्यानंतर आपण राहतो का, राहतो. काहीतरी कुठे ना कुठे राहतो, कसं ना कसं राहतो. पण हे शरीर राहतो का, नहीं है. हो कि नहीं. याते यह उत्पत्ति नाशवान होने थे घट की न्यायी कार्य है, और मैं सदा भाव रूप हूँ ताते उत्पत्ति नाश रहित होने ते इसते विलक्षण हूँ. काय सांगत आहे, काय सांगत आहे तो, की जसं घट जो आहे, घट म्हणजे काय, मडकं. मडकाचं उत्पत्ती झाली, नाश पण होते. म्हणजे काय, मातीमधून मडकं तयार झालं, फुटलं की नाश झालं. हो की नाही. मग घट म्हणायची जी वस्तू आहे ती नव्हती, झाली, फुटल्यावर नाहीसं झाली. तसं हे शरीर सुद्धा जन्मापूर्वी नव्हती, मध्येच आली, गेल्यानंतर नाहीसं झाली. हो की नाही. म्हणजे हे जे अन्नमय कोश आहे हे नाशवंत आहे. मी अविनाशी आहे. मी माझा कधीही नाश होत नाही. यामुळे मी याच्यापेक्षा विलक्षण आहे आणि मी सदा भावरूप आहे. भावरूप आहे म्हणजे काय, नेहमी राहणार आहे. ते अभाव आहे. पाठीमागे झालेलं आहे काय, प्रागभाव प्रध्वंसभाव. ह्या अन्नमय शरीराचं प्रागभाव होता, प्रध्वंसभाव असेल, होणार आहे. हो की नाही. परंतु आत्मा काय, नेहमी भावरूप आहे. अगोदर होता, आता नाही आहे, पुढे नसणार आहे, असं आत्म्याचं कधीही होत नाही. अगोदरही होता आत्मा, आताही आहे, पुढेही असणार आहे. भाव स्वरूप आत्मा आहे. याते यह अन्नमय कोश मैं नहीं और मेरा नहीं, यह स्थूल देह रूप है, मैं इसका जानने हारा आत्मा इससे न्यारा हूँ. इस रीति से अन्नमय कोश ते मैं न्यारा हूँ यह जानना. कळलं का. म्हणजे हे नाशवंत आहे, मी अविनाशी आहे. तो मध्येच दिसतो, मी नेहमी असतो. त्यामुळे मी अन्नमय कोश नाही. पक्का झालं, कळलं का. ते मेल्यानंतर, कुणीतरी वारल्यानंतर म्हणत असतात की नाही, मला सोडून गेला, रडत असतात की नाही. मग मला सोडून गेला म्हणजे काय, जो ज्याला तू समजत होता ते समोरच आहे ना, डेड बॉडी, त्याला तुम्ही म्हणता का. म्हणजे आपल्याला पण माहित आहे, आपण ज्याला ते समजत होतो तो याच्यात नाही आहे, म्हणजे तो इथं नाही आहे, म्हणजे कुठेतरी आहे. मला सोडून गेला म्हणतो की नाही आपण.
मला सोडून गेला म्हणजे कुठेतरी आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा इनडायरेक्टली माहीत आहे की ते जे शरीर दिसणारं शरीर आहे ते तो व्यक्ती नव्हे. म्हणजे हा शरीर मी नव्हे. पुढे जायचं. 87वा प्रश्न पहा. प्राणमय कोश सो क्या है. प्राणमय कोश कशाला म्हणायचं. उत्तर आहे 5 कर्म इंद्रिय सहित 5 प्राण सो प्राणमय कोश है. हे लक्षात ठेवावं लागेल. 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. प्राणमय कोश म्हणून दिलेलंच आहे, त्याच्यामध्ये शब्दच आहे प्राण. ओके. आणि त्याच्यात प्लस काय करा, कर्मेंद्रिय. कळलं. 5 प्राण आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय कुठला येतो. वाक, पाणी, पाद, उपस्थ, गुद. जे कर्मेंद्रिय म्हणजे जे काम करतात. वाक म्हणजे जीभ बोलण्याचं काम करतो. पाणी म्हणजे हात पकडण्याचं सोडण्याचं काम करतो. पाय चालण्याचं काम करतो. उपस्थ गुद मलमूत्र विसर्जनाचं काम करतो. यांना कर्मेंद्रिय म्हणतात. हे कर्मेंद्रिय आणि प्राण, पंचप्राण, प्राण, अपान, समान, उदान, व्यान, हे जे यांना पंचप्राण म्हणतात. मग या 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रियांना मिळून काय म्हणतात, प्राणमय कोश. कळलं. पुढे 88वा प्रश्न. पंच कर्मेंद्रिय और पंच प्राण कौन से है. आता जे सांगितलं तेच. पंच कर्मेंद्रिय म्हणजे वाक, पाणी, पाद, उपस्थ, गुद. पंचप्राण म्हणजे प्राणापान, समान, उदान, व्यान. पंच कर्म इंद्रिय और पंच प्राण पूर्व सूक्ष्म देह के प्रक्रिया विषय कहे है. अगोदर आम्ही सांगून आलेला आहे, त्यामुळे आम्ही इथं परत सांगणार नाही असं म्हणत आहेत. ते अगोदर झालेलं आहे. सूक्ष्म शरीराचं वर्णन करत असताना इथं आलेलं आहे. आता पुढे पहा 89वा प्रश्न. 5 प्राण के स्थान और क्रिया कौन है. 5 प्राण काय करतात. आता याचं डिटेलमध्ये आलं पहा. 5 प्राण आपण ऐकलो होतो ना. प्राणापान, समान, उदान, व्यान. हे कुठं राहतो, काय करतं, याचं वर्णन इथं आलेलं आहे. उत्तर पहा. पहिला आहे प्राणवायू. कुठं राहतं. हृदय स्थान विषय रहता है. कुठे राहतो प्राण. हृदयामध्ये राहतो. और प्रत्येक दिन रात्रि विषय 21,600 श्वास उच्छ्वास लेने रूप क्रिया को करता है. सामान्यपणे प्रत्येक दिवशी म्हणजे 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वासोच्छ्वास होतो. कळलं. पुढे अपान वायू कुठे राहतो. गुदस्थान विषय रहता है. म्हणजे कुठे, मलमूत्रचा जो जागा आहे ना इथे बेंबीच्या खाली, तिथे राहतो. मलमूत्र के उत्सर्ग त्याग रूप क्रिया को करता है. म्हणजे काय, जे त्यागण्यासाठी जे फोर्स पाहिजे ते फोर्स आणणारा काय, अपान वायू आहे. कळलं. पुढे समान वायू. समान वायू कुठे राहतो. नाभिस्थान विषय रहता है. बेंबी, नाभी म्हणजे बेंबी, तिथे राहतोय. आणि करतो काय, कूप जल को बगीचे विषय माली के न्यायी भोजन किए अन्न के रस को निकासी के नाड़ी द्वारा सर्व शरीर विषय पहुंचावणे रूप क्रिया करता है. म्हणजे काय, जसं बोरवेलचं पाणी, इथं कूप म्हणलंय, कूप म्हणजे विहीर, विहिरीतलं पाणी पंपाद्वारे पाईपमधून सगळ्या ड्रम गार्डन वगैरे सोडतो की नाही आपण, तसं इथे सुद्धा भोजन केलेलं जे अन्न आहे त्याचं रस नाडीद्वारा प्रत्येक शरीराच्या भागामध्ये पोहोचवतो. कळलं का. हे काय करतो. कुठला वायू हा, समान वायू. शब्द कसं दिले पहा, समान. डिस्ट्रीब्युशन समान करायला पाहिजे की नाही, तसं हे पण अन्न रस जो आहे ते समान डिस्ट्रीब्यूट करतो सगळ्यांना. पुढे उदान वायू. उदान वायू काय है, कंठस्थान विषय रहता है और खाए पिए अन्न जल के विभाग को करता है तथा स्वप्न हिचकी आदि के दिखावने रूप क्रिया को करता है.
उदान वायू इथं राहतो, इथे कंठामध्ये. काय करतो ते? खाए पिए अन्न जल के विभाग को करता है. म्हणजे आता कधी कधी ठसका लागतो की नाही आपल्याला. इथे 2 पाईप आहेत, 2 पाईप आहेत इथे. एक अन्नाचा आहे, एक श्वास नलिका आहे. एक अन्न नलिका, एक श्वास नलिका आहे. तिथे मध्ये एक गेट आहे. श्वास नलिका जेव्हा चालू असतो तेव्हा अन्न नलिका बंद असतो का? म्हणजे ते जेव्हा आपल्या मुखातून अन्न जातो, अन्न जात असताना ते श्वास नलिकेत जाऊ नये म्हणून तो गेट असतो. श्वास नलिका नेहमी चालूच राहतो, ते बंद ठेवू शकत नाही. बंद केला तर मग वरच जातो. श्वास नलिका कधीही बंद राहत नाही. फक्त काय की श्वास नलिकेमध्ये अन्न जाऊ नये त्याचं काम करतो तो. कधी कधी ठसका वगैरे लागला की हा, म्हणजे तिथे गेलेला असतो श्वास नलिकेत म्हणून ठसका लागतो, हो ना. तर इथं काय म्हणत आहे? खाल्लेलं अन्न आणि जलाचा वेगळा भाग करतो. आणि तथा स्वप्न हिचकी आदि के दिखावणे रूप क्रिया को करता है. म्हणजे काय? स्वप्न पडतो की नाही? कुठं पडतो? इथं पडतो. हिचं नामक नाडी कंठामध्ये, एक हिचं नामक नाडी आहे. परत काय? उचक्या लागतात आपल्याला. ते उचक्या लागणे, स्वप्न पडणे, हे सगळं काम कोण करतो? उदान वायू. कळलं? पुढे जायचं. व्यान वायु सर्वांग स्थान विषय रहता है और सर्व अंगन के संधिन के फेरने रूप क्रिया को करता है. म्हणजे हा वायू कुठे राहतो? पूर्ण शरीरभर राहतो. स्पेशली काय काम करतो? जे जॉईंट्स आहेत ना, जॉईंट्स, त्यांना मूव्ह करायचं काम हे करतो. हात फिरतो की नाही असे असे. हे जे मुवमेंट जे आहे, जॉईंट मुवमेंट जो आहे, संधी म्हणून दिलेला आहे. संधी म्हणजे जॉईंट्स. जॉइंट्स जे मूवेबल करतात ते कशामुळे? व्यान वायुमुळे. इस रीति से 5 प्राण के मुख्य स्थान है और क्रिया है. कळलं का? हे कळाले? कोणते प्राणचे प्राण म्हणजे नाव सांगितले, कुठं राहतात सांगितले आणि काय काम करतात हे सांगितले. पुढचा प्रश्न पहा, 90वा प्रश्न. प्राणादि वायु शरीर विषय क्या करते हैं? प्राणादि वायु शरीर मध्ये राहून काय करतात? प्राणादि वायु सारे शरीर विषय पूर्ण होय के शरीर को बल देते हैं. प्राण आहे म्हणून शरीराला बल आहे का हो? आपण चालतो फिरतो की नाही? कोण फिरवतो? एवढ्या जड शरीराला. तुम्हाला हे जर अनुभव यायचा असेल ना, तुम्ही कुणाच्या तरी माहितीला गेलं तरच कळतं. डेड बॉडी असतो की नाही, हलतं का ते? त्याला त्याचा हात उचलला पाऊस धपकन पडतो की नाही? हलू शकतो का ते? मग एवढ्या 60, 70, 80 kgचा जो शरीर आहे, याला जर फिरतो की नाही आपण दिवसभर, याला फिरवायचं काम कोण करतो? प्राण करतो. सारे शरीर विषय पूर्ण होय के शरीर को बल देता है और इंद्रियन को आप के कार्य विषय प्रवृत्ति रूप क्रिया के साधन होते हैं. प्रत्येक इंद्रिय म्हणजे काय आहे? डोळे पाहणे, ऐकणे, हे सगळं जे काही इंद्रिय आहेत, मलमूत्र विसर्जन आहे, बसणे, उठणे, असं मान हलवणे, हात फिरवणे, तुमचं जे काही व्यायाम आहे ना, हे सगळं व्हायचं असेल तर हे प्राण असेल तरच होतं. कसं? उदाहरण, पॅरालिसिस अटॅक होतो की नाही? पॅरालिसिस अटॅक होतो म्हणजे काय होतं? तिथं नेमकं अर्धांग वायू नाव आहे ना त्याला, अर्धांग वायू. म्हणजे त्या शरीरातला वायू निष्क्रिय झालेला असतो, त्यामुळे ते कामच करत नाही, हो की नाही? अर्धांग वायू म्हणजे अर्ध शरीर जाणे, मृत्यू म्हणजे पूर्ण शरीरातला प्राण जाणे. मग इथं मृत्यू होतो म्हणजे काय होतो नेमका? त्या अन्नमय जो शरीर आहे, त्या स्थूल शरीरातून तो प्राण निघून जातो, सूक्ष्म शरीर निघून जातो. म्हणून ते म्हणजे या शरीराला चालवणारा कोण आहे? प्राण आहे. पुढे 91वा प्रश्न.
प्राणमय कोश ते मैं न्यारा हूं या कैसे जानना. प्राणमय कोश मी नव्हे हे कसं समजायचं. खूप महत्वाचं आहे हा चॅप्टर तुम्हाला कळाला ना, क्लॅरिटी जास्त वाटते. की काय सांगत आहेत, मी प्राणमय कोश. आता प्राण म्हणजे मी का, श्वासोच्छ्वास चालू आहे म्हणजे मी का, मी चालतो मी फिरतो म्हणजे मी का. आता सध्या मीच वाटतो, पण प्राण मी नव्हे. कसं ते सांगतात पहा. उत्तर काय, निद्रा विषय पुरुष सोया होवे तब प्राण जागता है, तो भी कोई स्नेही आवे तिसका सम्मान करता नहीं, और चोर भूषण ले जावे तिसको निषेध करता नहीं, ताते यह प्राणवायू घटकी न्यायी जड है. म्हणजे काय, झोपेत असताना व्यक्ती झोपलाय, झोपल्यानंतर तेव्हा प्राण जागताय म्हणजे प्राण असतो की नाही, प्राण आहे म्हणून जिवंत आहे तो. झोपलेले असताना प्राण चालू आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे म्हणजे तो जागा आहे, प्राण जागा आहे, पुरुष झोपलेला आहे. मग जर तो जागा आहे म्हटल्यानंतर कुणीतरी पाहुणे आले तर या म्हणतो का त्यांना, नाही म्हणत. कुणी चोर आलं, ते काहीतरी किमतीची वस्तू घेऊन चालले, हे थांबा म्हणतो का ते, नाही म्हणत. म्हणजे प्राण जो आहे दगडासारखा आहे, जड आहे तो, स्वतः काही करू शकत नाही. त्यामुळे हे कसं आहे, घटकी न्याय जड है. मैं चैतन्य रूप इसते विलक्षण हूँ, याते यह प्राणमय कोश मैं नहीं और मेरा नहीं, यह सूक्ष्म देह रूप है. मैं इसका जानने हारा, आत्मा इससे न्यारा हूँ. इस रीति से प्राणमय कोश से मैं न्यारा हूँ यह जानना. आता मी कसं आहे, मी चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे मी जाणणार आहे, मी नेहमी जाणणार आहे. मी त्या प्राणासारखं जड नाही आहे, हो की नाही. आमचं चुकत कुठं आहे, हे जे कॉम्बिनेशन आहे ना, याला सगळं मी म्हणत आहे. मी कधी म्हणतो मी डोळे आहे, हो की नाही. कधी काय म्हणतो, मी पाहतो म्हणतो. तुम्ही पाहता ना, हो पाहता की नाही. कशाने पाहता, डोळ्याने पाहता. मग डोळे म्हणजे तुम्ही का, डोळे हे अन्नाने तयार झालेलं आहे, प्राणाने पाहत आहे. मग इथं सांगितले अन्न पण तुम्ही नाही, प्राण पण तुम्ही नाही का. आता तुमचे डोळे गेले, तुम्ही असता की नाही. डोळे नाही आहे तरी आपण जिवंत आहे की नाही. मग डोळे म्हणजे मी नव्हे, हो की नाही. तसं शरीर मी गेलं, मी असतो की नाही, असतो कुठे ना कुठे. गडबड काय करत आहे आपण, कधी डोळ्याला मी म्हणतो, कधी पायाला मी म्हणतो, कधी हाताला मी म्हणतो, कधी प्राणाला मी म्हणतो, कशाला मी म्हणतो. या सगळ्या मिक्सचर जो आहे ना, हे कॉम्प्लेक्स बॉडी माइंड कॉम्प्लेक्स जो आहे, याला मी म्हणतो. हा समस्या आहे. त्यामुळे ते उलगडत चाललेले आहेत. काय, तू अन्नमय शरीर नाही, तू प्राणमय जो आहे तो पण नाही का. मी चैतन्य रूप आहे, तो जड आहे, आणि प्राणमय कोश मी नाही, माझं नाही. कशाचा आहे प्राण, कशाचा आहे, सूक्ष्म शरीराचा आहे. मी या प्राणाला जाणणारा काय आत्मा आहे. आता तुम्ही खूप धावल्यानंतर धाप लागली, कळतो की नाही तुम्हाला. आता शांत बसले, धाप लागली का, आता नाही, कळतं की नाही. म्हणजे तुम्ही प्राण आहे का, नाही. प्राणाची गती कशी आहे, धाप लागत आहे, नाही लागत आहे. छाती धडधड करतोय माझा, म्हणतो की नाही तुम्ही. म्हणजे धडधड करतो हे जाणतो की नाही. जाणणारा वेगळा आहे, छाती धडधड करणं वेगळं आहे. म्हणजे मी याच्यापेक्षा वेगळा आहे हे सांगायचं आहे त्यांना. म्हणजे प्राण मी नाही. पुढे जायचं. मनोमय कोश सो क्या है, 5 ज्ञान इंद्रिय सहित मन सो मनोमय कोश है. काय म्हणत आहेत, अगोदर काय सांगितले, प्राणमयमध्ये 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण, त्याला प्राणमय कोश म्हणाले. इथं काय म्हणत आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, हे काय, मी आहे. 5 ज्ञानेंद्रिय और मन कौन है, ये पूर्व सूक्ष्म देह की प्रक्रिया विषय काय आहे, अगोदर आम्ही सांगून आलेलं आहे. काय हो, ज्ञानेंद्रिय काय,
श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण. श्रोत्र म्हणजे ऐकणे, श्रोत्र. त्वचा स्पर्श, चक्षु पाहणे, नाक सुंगणे, जीभ रस जाणणे, हो की नाही. तर त्यामुळे हे ज्ञानेंद्रिय प्लस मन हे मिळून काय होतं, मनोमय कोश होतो. मन कैसा आहे, मन कसं आहे सगळ्यांना माहित आहे. मन कसं आहे, कसं आहे हो, चंचल आहे. अजून काय आहे, ते चंचल. चंचल म्हणजे स्थिर नाही. हा, नाही. मन कसं आहे हो, एवढं माझं मन गोंधळ करतो, माझं मन घाण आहे, माझं मन स्थिर नाही आहे, माझं मन कुठं कुठं जातो, काय काय म्हणतं की नाही तुम्ही. सगळं मनावरच चाललंय ना, हो की नाही. हो, ठीक ठीक, पुढे जाऊया. देह विषय अहंता और ग्रहादिक विषय ममता रूप अभिमान को करता हुआ इंद्रिय द्वारा बाहिर गमन करता हुआ. तिथं काय दिलंय, करण दिलंय का कारण दिलंय, करण म्हणा त्याला, खोडा. करण रूप है. करण म्हणजे साधन. हे जे देह जो आहे ना, देहाला मी म्हणणारा, घराला माझं म्हणणारा, म्हणून ह्याचं जे अभिमान आहे की नाही, माझं शरीर आहे, माझं घर आहे, काय म्हणायचं नाही, म्हणतो की नाही. घर तुमचं आहे का हो, कशाचं आहे, दगड मातीचं आहे. अगोदर होतं का तुमचं, ते खरेदी केल्यावर माझं म्हणत आहे तुम्ही, विकलं की जातो. मग नको त्या दगड मातीला काय म्हणतो, माझं आहे. शरीर कशाचं आहे, 5 महाभूताचं आहे, माझं आहे म्हणतो. असं हे जे खोट्याला मी म्हणणार आहे ना, अभिमान जो करतो, याला काय म्हणायचं, मन. हे कसं जातो, इंद्रियाद्वारे बाहेर जातो मन. मन आता डोळे बिळे सगळं बंद करा, मन बाहेर जातो का, जाईल नाही जाणार. कसं जातो, म्हणजे शरीरातून नाही, पण मन आपलं इकडे तिकडे फिरतं. कसं फिरतो, काल्पनिक जगात फिरतो तो वेगळा, हो की नाही. आता जर तुम्हाला बाहेर व्यवहार करायचा आहे, हो की नाही, तर मन पाहिजे की नाही, व्यवहार करायला मन पाहिजे ना. आता मनात इच्छा झाली, काय, पाणी प्यावं. कसं पिणार, कसं पिणार, पाणी कुणी आणून दिलं बाबा, सांगावं लागेल ना, मला पाणी पाहिजे सांगावं लागेल. सांगावं म्हणजे इंद्रिय पाहिजे, जीभ पाहिजे, सांगितला, मग तो आणून दिला. आणून दिल्यावर नुसतं पाहत बसलं तर पोट भरणार आहे का, तहान भागणार आहे नाही. मग हात घ्यावं लागेल, पकडावं लागेल, प्यावं लागेल. म्हणजे इंद्रियद्वारा तो बाहेर कार्य करतो, ते सांगत आहेत. ते कळलं, हे सायन्स चालू आहे सगळं तुमचं. आपल्या शरीराचं जे मेकॅनिझम आहे ते चालू आहे, कसं कसं चालतो. पुढे पहा, 95वा प्रश्न. त्यापेक्षा थोडं जरा मनाचे काय काय एक बृहदारण्यक उपनिषदमध्ये आलेलं आहे. काम संकल्पो विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृती अधृती रीर धीर भीर इत्येतत् सर्वं मनः. मन कशाला म्हणायचं, काय काय मन करतो. काम म्हणजे इच्छा, मनाला इच्छा होते. संकल्प कोण करतो, मन करतो. विचिकित्सा, चिकित्सा करतो की नाही, ते पण मन करतो. श्रद्धा मन करतो, अश्रद्धा मन करतो. धृती म्हणजे काय, धृती म्हणजे बुद्धी, तेच. अधृती तेच. धी म्हणजे धैर्य. हे सगळं जे काम करतो ते मन करतो. मन म्हणजे एकदा अंतःकरण घ्यायचं, मन म्हणजे मन नाही घ्यायचं, पूर्ण अंतःकरण घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे ह्या उपनिषदानुसार म्हणजे विचिकित्सा म्हणजे संशय, काम म्हणजे इच्छा, धृती म्हणजे धैर्य, बुद्धी नव्हे, धृती म्हणजे धैर्य. री म्हणजे लज्जा, भीती,
काय काय दिलंय, रीर धी ध्री असं काहीतरी दिलं ना, तिथं भीती म्हणे. म्हणजे टोटल काय सांगायचं आहे, इच्छा करणे, संशय करणे, श्रद्धा करणे, अश्रद्धा करणे, धैर्य करणे, लज्जा करणे, हे सगळं कशाचं आहे, भीती करणे, हे सगळं मनाचे धर्म आहेत हे सांगितलंय. पुढे मनोमय 95 प्रश्न, मनोमय कोश ते मैं न्यारा हूँ यह किस रीति से जानना. आता मन म्हणजे मी काय हो, नाही का नाही सांगतात पहा. काम क्रोधादि वृत्ति युक्त होने ते मन नियम रहित स्वभाव वाला है, ताते विकारी है, और मैं सर्व वृत्तिन का साक्षी निर्विकार हूँ, याते यह मनोमय कोश मैं नहीं, मेरा नहीं, यह सूक्ष्म देह रूप है, मैं इसका जानने हारा आत्मा इससे न्यारा हूँ, इस रीति से मनोमय कोश ते मैं न्यारा हूँ यह जानना. काय म्हणत आहे, आता मन आहे की नाही, मन काय तुम्हीच म्हणता, आपणच म्हणतो की नाही, काय माझं मन खूप चंचल आहे. आता माझं मन, मला खूप राग आला बरं का, मला इच्छा झाली बरं का, म्हणजे हे मन नेहमी बदलत राहतो. बघा तुम्ही, एकसारखं कधीच राहत नाही. कधी कधी गुरुला पाहिल्यावर खूप श्रद्धा येते, कधी कधी काय कंटाळा येतो, काय असं वाटतं, कधी कधी अगदी भावावशात रडतो, कधी कधी हसतो, कधी कधी भीतो. म्हणूनच ते सांगितलं सगळं. कधी कधी लाजच वाटते, कधी कधी काहीच वाटत नाही. वाटते का? कधी बघा अगदी काय माझ्यासारखा धैर्यवानच कोणी नाही असे काम करतो, कधी कधी पाल आले की पळून जातो, है की नाही. त्यामुळे हे मन जो आहे विकारी आहे, व्यभिचारी आहे, कधी काय करतो सांगता येत नाही. त्यामुळे हे विकारी असलेलं मन जो आहे ते मी नाही. मी कसं आहे, मी निर्विकार आहे. मी जो प्युअर मी, खरं मी जे आहे, मी कधीही विकारी होत नाही. मी नेहमी जाणणार आहे. जाणीवेमध्ये काय फरक होतो का, फरक होतो का नाही. त्या आता माझ्या मनात काय चाललेलं आहे हो जाणत आहे की नाही, तो चुकीचं जाणतो का कधी. तो जाणणारा जो आहे तो कधी चुकीचं जाणत नाही. राग आलाच म्हणून सांगतो, हो की नाही. भूक लागली म्हणून सांगतो, हो की नाही. तो जाणणारा कधीही विकारी होत नाही. म्हणजे काय, निष्पक्ष आहे तो जज. जसं निष्पक्ष असतो की नाही, तो जज पैसे घेऊन घोटाळा करू शकतो आपला जज, पण हा आतमध्ये बसलेला जो आत्मा परमात्मा जज आहे तो कधीही आपला अहित करत नाही. नेहमी आपल्याला सांगत असतो की तू चुकत आहे म्हणून, तू बरोबर आहे म्हणून, तू जे आहे ते निष्पक्ष राह. आपण ऐकत नाही त्याचा. आपण काय करतो, इंद्रियाचा ऐकतो, मनाचा ऐकतो, बुद्धीचा ऐकतो, त्याचा ऐकतो म्हणून फसतो. तू बघा, तुम्ही अलर्ट राहा. तुम्ही अलर्टनेसने तुम्ही काही करा, धर्मच सांगतो तो, अधर्म कधीच सांगत नाही, हो की नाही. अनुभव करा. कधी कधी बसल्या ठिकाणी कधी वाटलं काय, आता थंडीमध्ये थंड पाणी प्यावं वाटलं, आईस्क्रीम खावं वाटतं की नाही. आत सांगतो ते थंडी आहे, खाऊ नको, सर्दी. आपण काय होत नाही बघू, खातो आपण. तो निष्पक्ष जो आहे तो कधीही विकारी नाही, निर्विकार आहे, तो परमात्मा आहे. पुढे जायचं का, बस 3 कोश घेतलं आपण, पुढचा कोश घेऊ. कुठं जायचं. 96वां प्रश्न, विज्ञानमय कोश सो क्या है. 5 ज्ञानेंद्रिय सहित बुद्धि सो विज्ञानमय कोश है हो. ज्ञानेंद्रिय प्लस ज्ञानेंद्रिय काय, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिह्वा, घ्राण. हाँ, आता ज्ञानेंद्रिय और बुद्धि कौन है, ये पूर्व लिंग देह के प्रक्रिया विषय सांगितलेलं आहे. बुद्धी कशाला म्हणायचो, निश्चय रूप जो वृत्ती ताको बुद्धि कहे. 98 नंबर प्रश्न, बुद्धि कैसी है.
बुद्धि कैसी है? सुषुप्ति विषय चिदाभास युक्त बुद्धि विलीन होवे है और जागृत विषय नख के अग्रभाग से लेके शिखा पर्यंत शरीर विषय व्यापी के वर्तती हुई कर्ता रूप है. सुषुप्तीमध्ये झोपेमध्ये कुठे असतो की नसतो? झोपेत बुद्धी असतो नसतो? विलीन असतो, निष्क्रिय असतो कामात असून नसल्यासारखं असतो, विलीन झालेला असतो. ओके नाही? तर हे सांगून काय म्हणतायत, जागृतात कसं असतो? झोपेत तरी विलीन असतो, जागृतामध्ये पायाच्या टोकाच्या नखापासून डोक्याच्या वरच्या केसापर्यंत अलर्ट मोडमध्ये असतो. बघा, एक केस जरी न कळत असं करा, लगेच पाहतो की नाही कोण आहे म्हणून. पायाला थोडं जरी चप्पल नेसताना सांगतो की नाही? काय सांगतो? पाय तुझी चप्पल नव्हे, दुसऱ्याचं घातलं सांगतो की नाही? तो बुद्धी आहे. काय करतो? जागृतमध्ये नखाच्या टोकापासून डोक्याच्या केसापर्यंत शरीरामध्ये पूर्ण व्यापून आहे. आणि काय करतो? हा कर्ता रूप आहे. करणार कोण आहे? मी करतो, मी जेवतो, मी झोपतो, मी उठलो, जागलो, हे करणार कोण आहे? बुद्धी. विज्ञानमय कोशते में न्यारा हूं यह कैसे जानना? 99वां प्रश्न. उत्तर काय? बुद्धि घटादिक की न्यायी विलय आदि अवस्था वाली होने ते विनाशी है और मैं विलय आदिक व्यवस्था रहित होने ते विलक्षण अविनाशी हूँ. या ते यह विज्ञानमय कोश मैं नहीं, मेरा नहीं, यह सूक्ष्म देह रूप है, मैं उसका जानने हारा आत्मा इससे न्यारा हूँ. इस रीति से विज्ञानमय कोशते मैं न्यारा हूँ यह जानना. कळलं का हो? उदाहरण काय दिले? जसं घट विलय होतो कशामध्ये? मातीमध्ये. घट फुटला, मडकं फुटलं तर काय झालं? मातीमध्ये जसं विलय होतो तसं बुद्धी सुद्धा झोपेमध्ये लय होतो आणि हे विनाशी आहे. यामुळे हे मी नाही, मी अविनाशी आहे. कसं? झोपेमध्ये सुद्धा झोप छान लागली की नाही लागली कळतं की नाही? कोणाला कळतं? बुद्धी आहे का तिथे? नाही आहे. तो जो आत्मा तिथे आहे तो त्याला कळत, पण सांगता येत नाही त्याला. का? साधन नाहीये. सांगायला तोंड पाहिजे ना. तिथं साधन नसल्यामुळे तो सांगू शकत नाही. जागल्यानंतर आठवून सांगतो. हो की नाही? गाढ झोप लागली किंवा स्वप्न पडलं, जे काही झालं ते जागल्यानंतर सांगतो. त्यामुळे काय? मी कसं आहे? मी अविनाशी. झोप आता ते मन बुद्धी झोपेत नसतो, आत्मा असतो का नसतो? असतो. म्हणून ते अविनाशी आहे. आता इथे न्यारावर 64 नंबर दिला आहे. हो की नाही? भेटलं का? 64 नंबर टिप्पणी, पेज नंबर 109 आत्मा इसते न्यारा. बरोबर आहे? भेटला? 64 आहे की नाही त्याच्यावर? खाली टिप्पणी पहा, 64 काय सांगतो? जैसे दीपक का प्रकाश और आकाश अभिन्न प्रतीत होवे तो भी भिन्न है. हो की नाही हो? आता मला सांगा, हे ट्यूबलाईट आहे की नाही? ट्यूबलाईट पेटलेलं आहे, प्रकाश आहे. हो की नाही? आकाश पण आहे. प्रकाश आणि आकाश वेगळं वाटत आहे का आता तुम्हाला? वेगळं आहे का एकच आहे? प्रकाश आणि आकाश वेगळं आहे का एकच आहे? एकच आहे. वाटत आहे सध्या एकच आहे, पण ते दोन्ही वेगवेगळे आहे. ट्यूबलाईट बंद करा, आकाश आहे की नाही? पण प्रकाश नाही आहे. बरोबर आहे ना? त्याप्रमाणे जैसे तप्त लोह विषय अग्नि और लोह अभिन्न प्रतीत होवे है तो भी भिन्न है. आता समजा एक उदाहरण, लोखंडाचा गोळा आहे.
त्याला तापवलं, हो की नाही? तापवल्यानंतर तुम्ही काय केला, त्या लोखंडाच्या गोळ्याला त्या टेबलवर टाकला, असा फळीवर टाकला. आता फळी फुटली. फोडण्याचं काम कोणाचं आहे आणि त्या फळीला जाळण्याचं काम कोणाचं आहे? अग्नी काय फोडते की जाळते? म्हणजे हे जे फुटलं, आता तो जो फळी फुटली, फोडलं कोणी? लोखंडाने. जाळलं कोणी? अग्नीने. आपण काय म्हणतो? त्या गोळ्याने जाळलं म्हणतो की नाही? म्हणजे तिथे लोखंड आणि अग्नी दोन्ही एकच वाटतो, पण एकच आहे का ते? नाही, हो की नाही? बघा तुम्ही, लाल गोळा तापवलेलं असतं बघा, व्हिडिओमध्ये भेटतो का? यूट्यूबमध्ये वगैरे काहीतरी करत असतात ते, अगदी असे चिमट्याने घेतात अगदी जाळलेलं, ते बर्फावर तरी टाकतात, कशा तरी टाकतात, ते कळतं, म्हणजे एक प्रयोग करतात ते. तसे इथे लोखंड वेगळं आहे, अग्नी वेगळा आहे, पण दोघे एकत्रित आल्यामुळे सेमच वाटतो. तैसे अंतःकरण और आत्मा अभिन्न प्रतीत होवे है. इथं गडबड आहे. आमच्या समस्याचा समाधान त्यांनी इथे दिले. आम्ही काय म्हणतो? बुद्धी मी आहे म्हणतो की नाही? मी म्हणतो की नाही? मी जाणलो, मी केलो, मी जेवलो, मी झोपलो, हे जे मी म्हणतो ते कशाचं आहे? बुद्धीचं आहे. तो करताय, तो भोगताय, आणि मी, आपण काय म्हणतो? आत्मा. आत्मा करत नाही, भोगत नाही, करता पण नाही, भोगता पण नाही तो आत्मा. पण आत्मा आणि बुद्धी एकत्र जाणून घेतल्यामुळे आपल्याला काय वाटतो? मी करतो, मी भोगतो, ते सांगत आहे. तैसे अंतःकरण और आत्मा अभिन्न प्रतीत होवे है, तो भी भिन्न है. काहे ते? सुषुप्ति विषय अंतःकरण के लय हुए आत्मा को अज्ञान का साक्षी होने करी प्रतीयमान होणे ते. म्हणजे काय? झोपेमध्ये अंतःकरण लय झालेलं आहे, हो की नाही? मग लय झालंय कशावर? मग तुम्हाला कळायला पाहिजे होतं सगळं, बाहेर काय चाललंय. कळतो का? काहीच कळत नाही. कळत नाही म्हणजे ते नाही आहे. पण मला कळत नाही हे कोणीतरी कळून घेत आहे, हो की नाही? झोपेमध्ये मला काहीही कळत नाही हे कोण सांगतं? तो आत्मा. तो नेहमी आहे, तो कधीही लोप होत नाही. हे एवढं पॉइंट पकडलं ना, जवळ जातो आपण आत्म्याच्या. काय? झोपेत सुद्धा जो जाणत नाही, अज्ञानाला जो जाणतो, मला माहीत नाही म्हणून जो जाणतोच ना, जाणतो म्हणूनच जागा झाल्यावर काय सांगतो? झोपेत मला काय माहीत नाही. मग माहीत नाही. आता मला सांगा, जो असेल तोच सांगितलं पाहिजे ना. आता तुम्ही काल काय जेवलो, आज सकाळी काय जेवलं, काय जेवलं, जे काय जेवलं एक नाव सांगा ना. का काय उपास केला? हां, भात वरण भाजी केलं. ते कसं होतं तुम्ही सांगा. हे भात वरण जे खाल्ले तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकत का? ज्यांनी अनुभव केले त्यांनीच सांगितलं पाहिजे ना. तुम्ही कसं होतं म्हणलं तर तुम्ही सांगा, तिखट होतं, सपक होतं, कसं सांगा. तसं इथे काय म्हणत आहेत ते, की झोपेमध्ये जो मी काहीही जाणत नाही, अज्ञानच आहे ना, मी जाणत नाही म्हणजे अज्ञान, त्याला जाणण्यासाठी आत्मा असावा लागेल कोणीतरी. आता उदाहरण देतात त्याला. तुम्ही कोणाच्या तरी घरी गेला असता आणि हाक मारता, घरात कोण आहे का? हाक मारता की नाही? ते छोटं पोरगं येतो, काय म्हणतो? घरात कोणी नाही आहे म्हणतो की नाही? मग घरात कोणी नाही आहे म्हणून सांगणार कोण आहे? हो की नाही? कोणीतरी सांगणार तो आहे ना, तू तरी आहे ना सांगणार आहे घरातला, तू बाहेरचा आहे का? म्हणजे काय? तो आहे, पण तुम्हाला जो गरजेचा आहे तो नाही आहे, असं तिचा अर्थ आहे, हो की नाही? तसं इथे आत्मा आहे म्हणूनच तो काय सांगत आहे तिथं, मी काही जाणलं नाही, असं जे जाणत आहे तो आत्मा तिथं आहे. त्यामुळे काय?
आत्मा को अज्ञान का साक्षी होणे करी प्रतिमायन होणे ते. म्हणजे मी वेगळा आहे हे सांगत आहे ना, हे कशावरनं? तर याच्यावरनं. आता आपण उद्या महत्वाचं, अगदी सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदमय कोश. आम्हा तुम्हा सर्व जीवींना शेवट ब्रह्मज्ञानासाठी अडचण करणारी गोष्ट आनंदमय कोश. सर्वात अडचण करणार हे मानू आपण. अन्नमय कोश मी नाही आहे, प्राणमय कोश मी नाही आहे, मनोमय कोश मी नाही आहे, विज्ञानमय कोश मी नाही आहे, बोलू, स्वीकार करू. पण अटकलो कुठे? शेवटी ते आनंदमय कोश आहे. ते आनंदमय कोश कसा आहे, काय आहे ते आपण उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते